यदा लम्बोदरं हत्ति सतां प्रत्युवसम्भवम् तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता भ्रुकुटी झळाळी कारुण्यसिन्धो भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। जय जय राम कृष्ण हरि राजा जय जय राम कृष्ण हरि राजा जय जय राम कृष्ण हरि राजा जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि कृष्ण हरि नवनीरदस मनवनीता प्रिय नवनीरदस नवनीता प्रिय नवनीरदस नवनीता प्रिय नवनीरदस नवनीता प्रिय नवनीरदस नवनीता प्रिय नवल विनोद विहारी राजा नवल विनोद विहारी राजा जय जय राम कृष्ण हरि राजा जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि कृष्ण हरि शरणागत दीन चरणी रत शरणागत दीन चरणी रत शरणागत दीन चरणी रत दीना दीना शरणागत दीन चरणी रत शरणागत दीन चरणी रत करुणा दृष्टि विहारी राजा करुणा दृष्टि विहारी राजा जय जय राम कृष्ण हरि राजा जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि कृष्ण हरि सीताराम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी राजा राम चरणी
सीता राम 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 राजा राम 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 श्री राम 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 राजा राम 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 सीता राम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे
सज्जन हो, विश्वव्यापक परमात्मा सर्वत्र भरलेला आहे, पण तो कळण्यासाठी नेमका उपाय काय आहे? तर आपापल्या कुवतीप्रमाणे अनेक प्रकारची साधना लोक करीत असतात. कोणी यज्ञ यागादी क्रिया, तपश्चर्या, दान धर्म, उपासना करतात. पण या सर्व साधनेत देवावर आपला दृढ भाव असल्याशिवाय आपल्याला फळ मिळत नाही. भगवंत स्वतः सांगतात, यज्ञ दान तपोभिर्वा न वेदाध्ययन कर्मभिः नैव दृष्टमहं शक्यो मद्भावैर्विमुखै सदा. पंढरीनाथ महाराज की जय. सज्जन हो, यज्ञ, तप, पूजा या सर्व गोष्टी जर भावरहित झाल्या तर त्या विफळ होतात. कारण भावेन देवम या तत्वानुसार देवाच्या ठिकाणी भाव पाहिजे. आज मनात शुद्ध भाव, भक्ती, सत्यता नसतानाच म्हणतात, देवा माझे बरे कर. अहो मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. एका बाजूने अनुष्ठान चालू असते आणि दुसऱ्या बाजूने गप्पा गोष्टीही चालू असतात. अनुष्ठानाचे सामान आणले, सामग्री आणली, संकल्प केला की यजमानाला वाटते आता मी गप्पा मारायला मोकळा. मध्येच काही लोक मोबाईलही घेतात, टिवळा बावळ्या करतात, इकडे तिकडे बघत असतात. पण देव त्यांनाही बघतो. अपवाद सोडा, काही ठिकाणी चांगले कर्म अनुष्ठान होते, पण जिथे भाव रहित, भक्ती रहित, श्रद्धा रहित अनुष्ठान असेल तर तिथे देवाची कृपा होणारच नाही. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. अहो एखाद्या साध्या माणसाकडून काम करून घेण्यासाठी त्याला बाबा पुता करावे लागते. शाण्या मागची ऐक रे असे त्याला म्हणावे लागते. त्याला नम्रता घ्यावी लागते. पण देव त्या जगाचा मायबाप आहे, तो करता धरता आहे. तिथे दृढ भाव असलाच पाहिजे. देवाच्या चरणी दृढ भाव नसेल तर देवाची कृपा होणारच नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका पद्यामध्ये सांगतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव शाने पावायचा नाही हो, देव शाने पावायचा नाही हो. बाजाचा भाजी पाला नाही हो, देव बाजाचा भाजी पाला नाही. लाकडाचा देव त्याला आगीचा देव, लाकडाचा देव त्याला आगीचा देव, कागदाचा देव त्याला पाण्याचा भेव, कागदाचा देव त्याला पाण्याचा भेव, सोन्याचा देव त्याला चोऱ्याचा भेव, सोन्याचा देव त्याला चोऱ्याचा भेव. देव शाने पावायचा नाही हो, देव शाने पावायचा नाही हो. देव बाजाचा भाजी पाला नाही हो, देव बाजाचा भाजी पाला नाही हो, देव बाजाचा भाजी पाला नाही. सज्जन हो, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. म्हणजे मूर्ती करून
पूजा अर्चा करायची नाही असा अर्थ करायचा नाही. तर यथा देहे तथा देवे या पद्धतीने तळमळीने ते व्हावे. कारण मूर्तीत ईश्वराचे अस्तित्व हे उपासनेतून येते. सज्जन हो, परमेश्वर सर्वत्र भरलेला आहे. त्याने अवघे विश्व व्यापले आहे. तुका म्हणे विठो भरला सवाई, तया उणे काही चराचरी. अहो, सर्व विश्व व्यापून देव दशांगुळे उरला. सज्जन हो, परमेश्वर जगत व्यापक आहे हे कधीही विसरू नका. त्याला फक्त गंध पुष्प, फळ, फुले, नैवेद्य, आरती दाखवणे, अभिषेक करणे, ओटी भरणे म्हणजे काही खरी भक्ती नव्हे. हे करीत असताना सर्वांमध्ये भगवत भाव ठेवणे ही खरी भक्ती होय. जो देव आपण मूर्तीत पाहतो तो सर्वत्र आहे. ईश्वराच्या व्यापकतेचा अनुभव ज्याला येईल, अहो त्याचे जीवन धन्य हो. आणि असा माणूस कधीही पाप करीत नाही. समोरच्या गिरायकात ईश्वर असे मानून जर धंदा केला तर तो व्यापारही भक्तीच होय. 5 रुपयाची वस्तू 25 रुपयामध्ये विकणे म्हणजे चुकाच. अहो, माणसामध्ये असलेला देवच आपल्याला तारत आहे. मला देव पाहतो ह्याची जाणीव कायम ठेवा. सज्जन हो, घट पट्य या न्यायाने गुळ, साखर, ऊस यातील गोडीने किंवा अनेक दागिने यातील तत्व एकच आहे. म्हणजे दागिने भरपूर आहे परंतु सोनं एकच. धान्य भरपूर आहे परंतु धान्य देणारी पृथ्वी एकच. म्हणून आपण सर्वांनी मिळून देवाच्या प्रती आपला दृढ भाव ठेवूया आणि श्री कृपेला पात्र होऊया. मूळ पद्यात कवी म्हणतात, भावची दृढ झाला झाला, भावची दृढ झाला, भावची दृढ झाला झाला, कधी संगीत त्याला त्याला, कधी संगीत त्याला त्याला, भावची दृढ झाला भावची दृढ झाला भावची दृढ पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पार्वतीपते हर हर महादेव, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, भारत माता की जय. सज्जन हो, कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे आता आपण सर्वांनी मिळून थोडा वेळ नाम संकीर्तन करूया. हरी बोल हरी बोल, हरी हरी बोल, गोविंद बोल, गोपाल बोल. हरी बोल हरी बोल, हरी हरी बोल, गोविंद बोल, गोपाल बोल.
सज्जन हो, पुढे होणाऱ्या महाभारत युद्धामध्ये भगवान गोपाळ कृष्णाची आम्हाला मदत हवी असे पांडवांचे दृढ मत होते. द्वारकेला कोणी जावे ते निश्चित झाले. सर्वानुमते अर्जुनाने जावे असे ठरले. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून नित्यकर्म करून धनुर्धारी अर्जुन निघाला. जीवनामध्ये नित्यकर्म महत्वाचे. आपण दररोज नित्यकर्म करावे, देवाची प्रार्थना करावी, जपजाप्य करावे, देवाची स्तुती करावी. कवी म्हणतात, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सज्जन हो, अर्जुन महान पराक्रमी, शूर, वीर व हिरो होता. पण त्याचबरोबर तो देवाचा निस्सीम भक्त होता. हे अतिशय महत्वाचे आहे. आपण कितीही मोठे असलो तरीही विश्वव्यापक परमेश्वराची आपल्यावर कृपा हवी आणि त्याकरता उपासना, सत्कर्म, सत्यनीती हवी. हे सर्व अर्जुनाकडे होते, आपल्याकडेही असावे. मुकाने हरिनाम घेत अर्जुन द्वारकेला निघाला. अहो, द्वारका नगरी सुंदर होती. अनेक भक्त तिथे देवाला भेटायला तिथे येत असत. कवी त्या नगरीचे सुंदर असे वर्णन करतात. श्रवणी मनोहर मकर कुंडले, श्रवणी मनोहर मकर कुंडले, श्रवणी मनोहर मकर कुंडले, कुंडलल गणात दीर्घ, कुंडलल गणात दीर्घ, श्रवणी मनोहर मकर कुंडले, कुंडलल गणात दीर्घ, प्रसन्न लोचन इंदोजन तुला पुष्पनासिका, कुंडलदन अदर बिंबगत हास्य मंत्र मंत्र हरिया आनंदाचा कंद, हास्य मंत्र मंत्र हरिया आनंदाचा कंद, हास्य मंत्र मंत्र हरिया आनंदाचा कंद, आनंदाचा गंधो बापुडे भक्त सखा गोविंद. सज्जन हो, ती नगरी अतिशय सुंदर होती, सुवर्णाची होती, विश्वाच्या जनकाची होती. सर्वांग सुंदर असणाऱ्या सुवर्णाच्या द्वारका नगरीत अर्जुन पोहोचला. रथातून खाली उतरणार तोच तिथे त्याला दुसरा रथ दिसला. चौकशी केल्यावर कळले दुर्योधन महाराज आले आहेत. दुर्योधन द्वारकेकडून मदत मिळेल या अपेक्षेतून आला होता. दुर्योधन भगवंताच्या महालात आला. देव झोपलेले नव्हे तर देवाने झोपेचे सोंग घेतलेले. देवाला पूर्ण कल्पना होती आज हे दोघे राजे येणार. परमेश्वर हा सर्वज्ञ आहे, त्याला कोणीही फसवू शकत नाही. सज्जन हो, आज कितीतरी लोक देवळात राहूनच देवाला फसवतात. हे आपल्या अनुभवाला येते. पण देव फसणार नाही, आपणच फसणार हे सर्वांनी लक्षात ठेवावे. कीर्तन आपल्याला हे शिकवते. दुर्योधन मनात विचार करतो, कुठे बसावे? देवाच्या पायाकडे? छे छे छे, मी राजा आहे, पराक्रमी आहे, शूर आहे, वीर आहे आणि देवाच्या पायाकडे बसावे? छे. देवाच्या पायाकडे भरपूर जागा होती. अहो, खाली बसणार तरी सुद्धा भरपूर जागा होती. पण दुर्योधनाचा अहंकारी भाव असा होता की तो स्वतःला देवापेक्षा मोठा समजत होता. अहो, देवाच्या डोक्याकडे जागा नव्हती तरी पण तो तिथे कसा बसा तरी तिथे टेकला. प्रभूच्या शिराकडे तो, प्रभूच्या शिराकडे तो
स्वमहत्वास्तव असे कविमानी स्वमहत्वास्तव असे कविमानी होईल काय हंस होईल काय हंस ब्रह्म्याच्या बैसला कविमानी राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम 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 हरे हरे राम 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 रघुत्तम राम सज्जन हो, अहंकाराने उन्मत्त असणारा दुर्योधन मीच मोठा समजून देवाच्या डोक्याकडे जाऊन टिकला. हंस आणि बगळा ह्याची तुलना कधी होऊच शकत नाही. हंस हा श्रेष्ठच आहे आणि बगळा हा कनिष्ठ. दुर्योधन जरी देवाच्या डोक्याकडे जाऊन बसला तरी सुद्धा तो देवापेक्षा मोठा होऊच शकत नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. सज्जन हो, एवढ्यात भगवत भक्त अर्जुन आला. देव झोपलेले पाहिले. पायाकडे भरपूर जागा असताना दुर्योधन देवाच्या डोक्याकडे टेकलेले पाहून मनोमन त्याने त्याचे आभार मानले आणि आपण मात्र देवाच्या पायाजवळ जाऊन बसला. अर्जुनाला पूर्ण कल्पना होती, आम्ही देवाचे दास भक्त पायिक आहोत. आम्ही देवाचे पायिक पायिक देवाचे पायिक पायिक देवाचे पायिक सज्जन हो, देवाचे पाय अर्जुन चेपू लागला. जीवनात आपल्या स्थानाला, आसनाला, पदाला, खुर्चीला खूप महत्व असते. ते स्थान, पद, सत्यनीतीला धरून टिकवणे खूप महत्वाचे आहे. अर्जुनाला आपली जागा, योग्यता, आपली पायरी माहीत होती. तो देवाच्या पायाजवळ जाऊन बसला. जे आपल्या जागेपासून भ्रष्ट होतात, जे भ्रष्टाचार करतात, पदाचा दुरुपयोग करतात, त्यांना जीवनात काहीही किंमत नसते. सुभाषितकार म्हणतात, स्थान भ्रष्टान शोभन्ते दंता केशान खानराः इति विज्ञाय मम मतिमान स्वस्थानं न परित्यजे. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. सज्जन हो, आपल्या जीवनात पहा, आपले दात हे असेपर्यंत आपण हे दात दाखवू शकतो, पण तोच दात जर पडला, तुटला की आपण त्यांना ठेवतो का? नाही, आपण त्यांना फेकून देतो, कारण ते स्थान भ्रष्ट झाले. दुसरे केस, जे केस डोक्यावर असेपर्यंत चांगलेच दिसतात. अहो, स्त्रीचे केस हे भूषणच आहे, पण तेच केस जर गळले, डोक्यावरून खाली पडले, जेवणात पडले की आपण त्यांचा तिरस्कार करतो, शिशिशी म्हणतो, कारण ते स्थान भ्रष्ट झाले. बोटावरची नख बोटावर असेपर्यंत चांगलेच दिसतात. मग आपण नेल पॉलिश लावून त्यांना छान छान सजवतो, पण तीच नख जर तुटली,
आपण कट केली की आपण त्यांना फेकून देतो, कारण ते स्थान भ्रष्ट झाले, म्हणजे आपल्या स्थानावरून निसटले. असेच आपल्या माणसाचे आहे. जो माणूस सत्यता, प्रामाणिकपणा, माणुसकी सोडतो आणि अहंकारी होतो, त्याच वेळी तो स्थान भ्रष्ट होतो, जसा दुर्योधन झाला. आपण अर्जुनासारखी भक्ती करूया आणि श्री कृपेला पात्र होऊया. अहो, दोघी आल्याचे लक्षात आल्यावर भगवान उठले. तो समोर अर्जुन. त्याची चौकशी केली, क्षेमकुशल विचारले. तो मागे बसलेला दुर्योधन म्हणतो, देवा मी पूर्वी आलो. तेव्हा देवाने त्याचीही चौकशी केली. भगवान म्हणाले, दुर्योधना, अर्जुना, तुम्ही दोघेही एकाच वेळी कसे काय? युद्धामध्ये विरोधक उभे राहिलेले. अरे, तुमच्या युती वगैरे झाली की काय? आज कोणाचीही कुणाबरोबर युती होते. अहो, कॅबिनेट दर्जा पाहिजे, फायदा हवा. तेव्हा दुर्योधन म्हणाला, देवा युती नाही. मग तुम्ही दोघेही एकाच वेळी कसे काय? तेव्हा पुढे होणाऱ्या महाभारत युद्धामध्ये मदत मागायला. अर्जुन, तूही? होय देवा. त्याकरता पूर्वी सुद्धा राजे एकमेकांना मदत करायचे. आपत्काळी, संकटकाळी आजही करतात. एकमेकांना मदत करणे हीच खरी माणुसकी, हेच खरे कर्तव्य. भगवान म्हणाले, मी माझ्या द्वारकेच्या वतीने मदत करणार. एका बाजूला माझे सर्व यादवी सैन्य आणि दुसऱ्या बाजूला हा श्रीकृष्ण, आणि तोही कसा? न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. सज्जन हो, भगवान म्हणाले, मी युद्ध करणार नाही, शस्त्र धरणार नाही, फक्त युक्तीच्या 4 गोष्टी सांगे. दुर्योधन मनात विचार करतो, आपल्याला सैन्य पाहिजे. खर तर तुमच्या आमच्याकडे फक्त बोलणारे, हे करूया ते करूया म्हणणारे खूप आहे. अहो, आज गरज आहे कृतीची, कार्याची. अशा माणसाची सर्वांनाच गरज आहे. फक्त आश्वासाने नकोत. भगवान म्हणाले, अर्जुना, माग, काय पाहिजे ते माग. तेव्हा दुर्योधन म्हणाला, देवा मी मागणार, मी मागणार असे म्हणू लागला. तेव्हा भगवान म्हणाले, दुर्योधना, अर्जुन तुझ्यापेक्षा लहान आहे, लहानाची समजूत आधी. पण दुर्योधन काही ऐके ना, मी मागणार असे म्हणू लागला. ह्या गोष्टी दोघांच्याही समोर होत्या. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा त्याला मागू दे. दुर्योधन काय मागणार ह्याची कल्पना अर्जुनाला होती. दुर्योधन देवा विरोधी होता. धर्म, सत्यता, नीती त्याला नकोच होती. अहो, फक्त सत्ता हवी होती. मदोन्मत्त असणारा दुर्योधन म्हणाला, देवा मला सर्व यादवी सैन्य दे. भगवान म्हणाले, दिले. देवाचा निरोप घेऊन दुर्योधन निघाला. आता अर्जुन उरला. भगवान त्याची परीक्षा घेत विचारतात, अरे वेड्या, काय केले? माग म्हटल्यावर मागायचेस ते सोडून तू गप्प बसलास. इतर पांडव काय म्हणतील? माझी द्रौपदी काय म्हणेल? तेव्हा अर्जुनाने हात जोडून देवाला नम्र विनंती केली की हे देवा, आम्हाला तू पाहिजेस. तुझ्या कृपेत आम्ही युद्ध करणार. ह्याच्या पलीकडे आम्हाला काहीही नको. अहो, खरा भक्त तोच जो ईश्वराला आपलासा करतो. एकदा का ईश्वराची कृपा झाली की सर्व विश्व ईश्वराधीन आहे. अहो, खरे भक्त देवाला ओळखतात, त्याच्या नामाची गोडी ओळखतात, तेच खऱ्या अर्थाने जगतात. कवी म्हणतात, नामामृत गोडी वैष्णव जाणती,
हो नामामृत गोडी अर्जुनाने जाणली आणि पुढे होणाऱ्या महाभारत युद्धामध्ये भगवान गोपाळकृष्णाच्या मदतीने विजय मिळवला. हाच आदर्श आपण सर्वांनी घ्यावा. हीच खरी आपली भारतीय संस्कृती आहे. सज्जन हो, अर्जुनाने जसे कृष्णाप्रती आपला दृढ भाव ठेवला आहे, तसाच आपण सर्वांनी मिळून देवाच्या चरणी दृढ भाव ठेवूया. मूळ पद्यात समर्थ रामदास आपल्याला तेच सांगतात.